स्वर्गीय करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या युवकांवर 353 कलमानुसार गुन्हे दाखल झाले होते। या संदर्भात शिवसेना प्रवक्ते ज्योती वाघमारे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 6 महिने अगोदर मोची समाज बांधवावर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले होते। त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन व हमी ज्योतिताई वाघमारे यांनी समाज बांधवांना दिली होती। आजपर्यंत 6 महिन्यांपेक्षा अधिक महिने झाले असून मोची समाज बांधवावरील गुन्हे माफ झाले आहेत का? आता सोलापूर लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना ज्योती वाघमारे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून फोनद्वारे ते गुन्हे माफ होतील असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे असे सांगता आचारसंहितेच्या काळात असं आश्वासन देता येतो का? आजपर्यंत मुख्यमंत्री सांगूनही मोची समाज बांधवावरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत हे तुम्हाला माहित नाही काय? माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे तुम्हीच घेऊन गेले होते ना, त्याचे काय झाले? त्याचे उत्तर कोण देणार? जे काम आजपर्यंत मुख्यमंत्री सांगूनही झाले नाही, आता उपमुख्यमंत्री करू शकतील का? समाज बांधवांना किती वेड्यात काढता? ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या कुटुंबावर ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला समजणार नाहीत। माझ्या कुटुंबावर हा प्रसंग ओढावला, आम्ही ते दुःख भोगले। ज्योतिताई वाघमारे, आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही भोळ्या भाबड्या मोची समाजाला अजून किती वेड्यात काढणार? मोची समाज बांधवांची दिशाभूल करू नका। समाज आता जागरूक झाला आहे, खोट्या भूलतापांना बळी पडणार नाही।